एवढी वर्ष देऊनही देणे फिटत नाही, एवढी वर्ष देऊनही देणे फिटत नाही. सोडू म्हणते पाऊल तरी माणसं सुटत नाही. सोन्यासारख्या माणसांच्या लाख मोलाच्या आठवणी, सोन्यासारख्या माणसांच्या लाख मोलाच्या आठवणी, आठवणी मिळणार नाही, आठवणी मिटणार नाही जोपर्यंत पापणी मिटत नाही. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भगत साहेब अधीक्षक अभियंता, मंचावर उपस्थित बडे साहेब अधीक्षक अभियंता, गाडेकर मॅडम अधीक्षक अभियंता, थोरात साहेब अधीक्षक अभियंता, नांदेडहून आलेले राजपूत साहेब अधीक्षक अभियंता, बहात्रे साहेब अधीक्षक अभियंता, खलसे साहेब अधीक्षक अभियंता, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, नंतर सर्वच कार्यालयीन कर्मचारी, माझ्या कार्यालयातील उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी, माझे उपस्थित सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, कुटुंबीय, सर्वच विभागाचे वास्तुशास्त्रज्ञ, इलेक्ट्रिक विभागाचे अधिकारी, संकल्प चित्र विभागाचे कार्यकारी अभियंता आणि सर्वच मराठवाड्यातनं नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद, लातूर, बीड येथून उपस्थित सर्वच अधिकारी कर्मचारी, कंत्राटदार आणि बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आजचा हा दिवस खास माझ्या प्रेमाखातर माझ्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेला हा सत्कार समारंभ, त्यासाठी त्यांचा मी ऋणी आहे. आणि या सत्कार समारंभासाठी माझ्यावर प्रेम करणारे सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आजचा हा क्षण एका डोळ्यात हसू दुसऱ्या डोळ्यात आसू असा हा क्षण आहे. हसू यासाठी की मी या सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवा आज पूर्ण करून आनंदाने सेवानिवृत्त होत आहे यासाठी, आणि याचं मला खूप समाधान असून त्यामुळे माझ्या डोळ्यात हसू आहे. हसू एवढ्याकरताच आहे की मी दैनंदिन आजपर्यंत जवळपास 8 ते 10 तास माझ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत दररोज 8 ते 10 तास मी काम करत होतो. पण उद्यापासून मला त्यांच्यासोबत काम करता येणार नाही, मला त्यांचा सहवास लाभणार नाही. यामुळे माझ्या डोळ्यात आज त्याची मला खंत आहे. खरं म्हणजे माझ्या जीवनात ज्या काही महत्त्वाच्या घटना आहेत, म्हणजे त्या 3-4 घटना मला सांगाव्याशा वाटतात. म्हणजे लग्नाव्यतिरिक्त इतर ज्या काही घटना असतात, म्हणजे पहिल्यांदा मी माझं शिक्षण कुठं झालं किंवा इतर गोष्टी माझ्या परिचयात सगळ्या आलेल्या आहेत, त्याचा मी पुन्हा उल्लेख करणार नाही. तर या घटनापैकी मी ज्यावेळेस 12वी पास झालो आणि पहिल्यांदा 1984मध्ये मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं, ती एक महत्त्वाची आनंदाची एक घटना होती. त्यानंतर मी MPSC पास झालो, म्हणजे 88ला मी BE झालो. त्यानंतर 3-4 वर्ष MPSC परीक्षा नव्हती, मी 92ला MPSC दिली आणि ती परीक्षा पास झालो. ही दुसरी माझ्या जीवनातली महत्त्वाची आनंदाची घटना होती. त्यानंतर ही घटना घडल्यानंतर मी डिसेंबर 93मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात हजर झालो, जॉईन झालो. ती एक महत्त्वाची घटना होती आणि ही पूर्ण 30 वर्ष सेवा करून आज मी सेवानिवृत्त होत आहे. ही एक फारच आनंदाची घटना आहे माझ्या जीवनात. आणि या आनंदाच्या क्षणी माझी सेवा, मी महाराष्ट्रामध्ये जवळपास 13 वेगवेगळ्या कार्यालयात मी काम केलेलं आहे. आणि हा माझ्या कामाचा शेवट माझ्या गावामध्ये माझ्या सर्व मित्रांसोबत, माझ्या कुटुंबियासोबत, माझ्या नातेवाईकासोबत माझा आज सत्कार होतो आहे, याचा मला खरंच अतिशय आनंद आहे. मी 30 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी सेवा केली आणि ह्या सेवा कालावधीत मी वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्ते, पूल, इमारती अशी वेगवेगळी कामं केली. याचा प्रत्येकाच्या म्हणजे भाषणामध्ये, त्यांच्या मनोगतामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. पुन्हा मी तो उल्लेख आता काही करणार नाही. फक्त मी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद येथे आल्यानंतर काही कामं मी करू शकलो, त्याचा मी येथे विशेष करून उल्लेख करावा असं मला वाटतं.
त्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 3 वर्ष काम करत असताना मी वेगवेगळे दवाखाने, प्रशासकीय इमारती, न्यायालयीन इमारती, जवळजवळ अशा 100 इमारतींची कामं मी त्याला टेक्निकल सँक्शन मी दिलं, त्याच्यातले टेंडर कामं सुरू केली. यातली बरीचशी कामं आज पूर्ण झालेली आहे. काही कामं पुढच्या 1 वर्षात 2 वर्षात पूर्ण होतील. जवळजवळ 2000 कोटी रुपयांची ही इमारतीची कामं आम्ही सुरू करू शकतो. तसेच या प्रादेशिक विभागामध्ये 1000 किलोमीटरची आम्ही 4000 कोटीची कामं हायब्रिड ॲन्युटी पद्धतीनं, ज्याच्यातली की जवळपास 80% कामं आज रोजी संपलेली आहे. उर्वरित कामं पुढील 6 महिने किंवा वर्षभरात पूर्ण होणार आहे. याशिवाय बऱ्याच वक्त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख आला की विशेष करून खरं म्हणजे वरिष्ठ स्तरावरून जी काही रखडलेली कामं असतात, म्हणजे काही कामं अशी असतात रुटीन कामं तर ती होत राहतात, म्हणजे रखडलेली कामं, माझं रखडलेल्या कामाकडे विशेष लक्ष असायचं. त्यातली काही कामाचा मला उल्लेख करावा लागेल. जसं की बोरकरांनी सांगितलं की पैठण येथं गोदावरी नदीवरील आपेगाव 2016मध्ये ते काम सुरू झालं. आज 23 आहे, जवळपास 7 वर्ष झाली. हे काम रखडलं होतं. मी या प्रादेशिक भागात आल्यानंतर पहिले 1-1.5 वर्ष कोरोना असल्यामुळं फारसं काही त्यात करता आलं नाही, पण मी माझ्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली. त्यातल्या ज्या काही अडचणी आहे, काही निर्णय होते, ते आम्ही निर्णय घेतले आणि आता हे काम रेंगाळण्याचं मुख्य कारण होतं की जवळपास त्या सगळ्याच नदीपात्रात साधारण 2.5 ते 3 मीटर पाणी, खोल पाणी सतत असायचं. हे पाणी असल्यामुळं तिथं पायाचं काम करता येत नव्हतं, तिथं जाऊन वरचं पियर अपार्टमेंटचं काम करता येत नव्हतं. पण आम्ही हे वेगळ्या पद्धतीनं हे आमच्या टीमनी काम केलं आणि ते आता पुढील 2-3 महिन्यात नक्कीच ते पूर्ण होईल. तर हे काम पूर्ण करण्यासाठी माझी जी टीम आहे, अधीक्षक अभियंता बडे, एरेकर कार्यकारी अभियंता, विशेष करून अभियंता बोरकर, ह्या सगळ्यांचंच मेहनत त्याच्यामध्ये आहे. मी फक्त त्यात मार्गदर्शक ठरलो असं मला वाटतं. याशिवाय गोदावरी नदीवरील दुसरा एक असाच एक पूल आहे, तो आहे वैजापूर तालुक्यात नागमठाण या ठिकाणी तो पूल आहे. हा पूल झाल्यानंतर औरंगाबाद जिल्हा आणि नगर जिल्हा ह्या कमी अंतराने जोडल्या जाणार आहे, वैजापूर जोडल्या जाणार आहे. तो सुद्धा मला असं वाटतं की तो 2013मध्ये ते काम सुरू झालं होतं. 13 आणि आज 23, 10 वर्ष झाली. याचंही काम पहिले 1-1.5 वर्ष करोनावर मी फारसं काही लक्ष घालू शकलो नाही, पण मागील 1-1.5 वर्षात मी वेळोवेळी जे काही त्या कामाच्या अनुषंगाने निर्णय घ्यायचे होते, त्या निर्णयामुळे ते काम प्रलंबित होतं. तिथंही अशीच परिस्थिती आहे की नदीपात्रात पाणी असायचं, काम करायला 2-3 महिनेच मिळायचे, लँड ॲक्विजिशनचे प्रश्न होते. तर आमची जी काही टीम, तिथली जी काही टीम आहे, कुलकर्णी म्हणून आता ते नाशिकला आहेत कार्यकारी अभियंता कुलकर्णी, आता जे कार्यकारी अभियंता केंद्रे आहेत, नंतर काकड उपअभियंता होते, आता नुकतेच त्यांच्या जागेवर माझ्या मुलाचे मित्रच रोडगे सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून आलेले आहेत. तर त्यांनी मला वाटतं फोटो टाकले, तर बहुतेक ते आजच काम पूर्ण झालं की 2 दिवसानंतर पूर्ण होणार आहे. तर ते आता तो पूल वाहतुकीला ओपन होणार आहे. तर हे सुद्धा काम म्हणजे काही टीमचा उल्लेख केला, ह्या टीमनी अधीक्षक अभियंता बडे यांच्या नेतृत्वात काम केलं, म्हणूनच ते पूर्ण होऊ शकलं असं मला वाटतं. याशिवाय काही इमारतीची कामं होती, बीड जिल्ह्यातली इमारतीची कामं होती, ती अशीच अर्धवट पडलेली कामं होती. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्याचं एक कोर्टाचं न्यायालयाचं एक काम होतं. न्यायालयाचं कामही मला असं वाटतं की असंच 13, 14, 15 पासून सुरू होतं, अर्धवट काम झालं होतं आणि मी आला ते पेंडिंगच होतं. तिथंही आम्ही आमच्या टीमनी लक्ष घातलं, ते अर्धवट काम सुरू केलं आणि त्या अर्धवट काम आता मला वाटतं 2 महिन्यापूर्वी हायकोर्टच्या जजच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि ती इमारत वापरात आली. हे काम करण्यासाठी आमची बीडची जी टीम आहे, बीडचे कार्यकारी अभियंता श्री तोंडे, त्यांच्या आधीचे भोरे डेप्युटी इंजिनियर, घोळवे डेप्युटी इंजिनियर, मला वाटतं धोंडरे शाखा अभियंता, त्या सगळ्या टीमनी चांगलं काम केलं आणि ते अर्धवट राहिलेले काम, न्यायालयीन इमारतीचं काम 3-4 महिन्यात पूर्ण करून ती इमारत वापरात आली. असंच एक मला वाटतं शिरूर तालुक्यात असंच एक न्यायालयीन इमारतीचं बांधकाम होतं, तेही असं अर्धवट स्थितीत 2015-16 पासून चालू काम होतं, 8-10 वर्ष झाले, तेही अर्धवट स्थितीत होतं. तेही काम आमच्या टीमनी हाती घेतलं आणि तेथील आमचे कार्यकारी अभियंता श्री मार्कंडेय यांनी विशेष, मी तर काय प्रत्येक वेळेस जाऊ शकत नाही, मार्कंडेय, त्यांचे उपअभियंता, त्यांचे अधीक्षक अभियंता श्री थोरात, या सगळ्यांनी लक्ष घातलं. तेही काम मला वाटतं जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. लगेच ती इमारत वापरात येणार आहे.
असं जे आष्टी कोर्ट होतं, आष्टी कोर्टही अर्धवट स्थितीत काम पडलं होतं, तेही पूर्ण झालेलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग येथे एक ग्रामीण रुग्णालयाचं काम होतं, तेही मला वाटतं 14-15 पासून ते काम चालू आहे, जवळपास 10 वर्ष झाले ते काम करायला. पण आम्ही ते आता जवळजवळ ते पूर्णत्वाला आणलेलं आहे. तिथले आमचे कार्यकारी अभियंता श्री चव्हाण, त्यांचे तिथले डेप्युटी इंजिनियर, मला वाटतं लोहारकडे काम होतं की मंडगेकडे काम होतं, ते अधीक्षक अभियंता थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते काम पूर्ण करू शकले. वडवणी न्यायालयाचं काम होतं, नंतर केस कोर्टाचं काम होतं. ही कामंसुद्धा अशी प्रलंबित कामं होती, ही कामं आम्ही करू शकतो. आम्ही प्रचंड काम केलं. जवळपास मी एक 10 ते 15,000 कोटीची कामं या प्रादेशिक विभागात 2-3 वर्षात आम्ही ते सुरू करू शकलो. पण ही काही सगळ्याच कामाचा उल्लेख आता इथे करता येणार नाही, पण ही काही निवडक कामं जी होती, ज्यात आम्ही मुख्य अभियंता म्हणून लक्ष घालणं गरजेचं होतं, ती आम्ही लक्ष घातली आणि ही कामं पूर्ण केली. याशिवाय अजूनही काही 2-3 कामं आहे, आता तिथे मी काही उल्लेख करत नाही आहे, अशी काही कामं पेंडिंग आहे. आणि ही कामं करत असताना मुख्य अभियंता म्हणून मला जे काही काम करावं लागलं, तर ही कामं करण्यासाठी काय लागतं, तर सर्व जे काही त्या कामाशी संबंधित अधिकारी असतात, कर्मचारी असतात, त्यांच्यात कनेक्ट होणं गरजेचं असतं, संवाद होणं गरजेचं आहे. कुणातरी भाषणात उल्लेख आलेला आहे. तर मी काही भाषणामध्ये माझ्या यापूर्वी सांगितलेलं आहे की पहिल्या महायुद्धानंतर अमेरिका हे जिंकलेलं राष्ट्र ठरलं आणि ते जिंकलं जे काही राष्ट्र होतं ते बंदुकीच्या जोरावर जिंकलं होतं. आणि त्यानंतर ताकदीला महत्त्व आलं, बंदुकीला महत्त्व आलं. अमेरिकेने ताकदीच्या आधारे बंदुकीच्या आधारावर जगावर राज्य केलं. पण अमेरिकेचं राज्य हे काही काळ चाललं. त्यानंतर जपान हे बुद्धिमत्तेच्या आधारावर पुढं आलं. जपान हे खूप प्रगत झालं आणि त्यांनी बुद्धिमत्तेच्या आधारावर काम केलं, टेक्नॉलॉजीच्या आधारावर काम केलं आणि त्याची जपानची प्रगती होऊ शकली. पण अमेरिका गेली, जपान गेली, आज जे ताकद, बुद्धिमत्ता याच्या पुढे जाऊन जो हृदयाशी जो कनेक्ट असतो तो आज महत्त्वाचा ठरतो आहे. आणि हा हृदय आम्ही कनेक्ट केलं, प्रेम निर्माण केलं, लोकांमध्ये संवेदना, चांगल्या भावना निर्माण केल्या आणि या भावनेपोटीच ही कामं चांगली होऊ शकतात, होत आहेत असं मला वाटतं. नंतर मी माझ्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस माझ्या मित्रांना, जे कोणी माझ्या संपर्कात येतात, त्यांना कामाच्याबद्दल किंवा आपल्या व्यवहारामध्ये एक ACR रूल सांगत असतो. ACR. ए म्हणजे काय, की आपण काम करत असताना 100,000 लोकांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचं आहे. आपले अभियंते आहेत, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, प्रत्यक्ष काम करणारे कॉन्ट्रॅक्टर, लेबर, सगळ्या मिळून आपल्याला हे काम करायचं असतं. सगळ्याची कार्यक्षमता सारखी नसते, बुद्धिमत्ता सारखी नसते, पण ह्या सगळ्यांना ॲक्सेप्ट करायचं असतं. ह्या सगळ्यांना ॲक्सेप्ट करून काम करायचं असतं. हे झालं ॲक्सेप्टन्स. पण कधी कधी काय होतं, काही गोष्टी अशा असतात की त्या ॲक्सेप्टन्सच्या पलीकडे असतात. म्हणजे नुसतं ॲक्सेप्ट करून काम होत नाही, त्यात आपल्याला करेक्शन करावं लागतं. AC म्हणजे करेक्शन. आपल्यासोबत जे काही काम करणारी लोकं आहेत, त्यांच्यामध्ये ज्या काही क्षमता असतात, त्याची काही पद्धती असते, ती कुठं चुकत असतील तर त्यांना प्रेमाने सांगून त्यांच्यामध्ये करेक्शन्स आणायची असतात. अशी करेक्शन्स मी माझ्या कार्यकाळात आणू शकतो. याच्या पलीकडे जाऊन आर म्हणजे रिमूव्ह. खूप काही वेळेस असं असतं की ॲक्सेप्टन्सच्याही पलीकडे गोष्ट असते, करेक्शन्स असतं, करेक्शनच्याही पलीकडे एक गोष्ट असते. मग त्यावेळेस काय करायचं, रिमूव्ह म्हणजे अशी काही गोष्ट असते, अशी काही लोक असतात की त्यांना ॲक्सेप्टन्सही होत नाही, करेक्शनही होत नाही, तर त्यांना सोडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून काम करायचं असतं. ह्या पद्धतीने मी माझ्या प्रादेशिक विभागात काम केलं आणि त्यामुळे मी चांगलं काम करू शकतो असं मला वाटतं. माझ्या कार्यकाळात बऱ्याच लोकांनी उल्लेख केला, बरीचशी मोठी कामं मी पुण्याला होतो, एक्सप्रेसवेची काम माझ्याकडे होतं, बरीचशी मुंबई पुणे नॅशनल हायवेची कामं, सातारा कोल्हापूर रस्ते, अशी मोठी कामं मी करू शकलो. आणि हे काम करत असताना पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक जामचा खूप प्रश्न आहे. तर पुण्याला 140 किलोमीटरचा रिंग रोड, त्या 2 भागामध्ये आहे, पूर्व आणि पश्चिम भागामध्ये तो रिंग रोड आहे. त्या रिंग रोडचा पूर्ण सर्वेक्षण आणि त्याचा DPR हे पूर्ण माझ्या मुख्य अभियंत्याच्या कार्यकाळात झाला. हा काही DPR मी केला नाही, आमच्या कन्सल्टंटनी केला, आमच्या कार्यकारी अभियंत्यांनी केला, माझ्या उपअभियंत्याने केला, पण नक्कीच दिशा द्यायचं काम मी केलं. आणि तो मोठा आता वळण रस्ता जो आहे
पश्चिम वळण रस्ता, मुंबई पुणे एक्सप्रेसवरनं तो निघणार आहे, सातारा रस्त्याला पुढे फार पुढे जाऊन तो मिळणार आहे. ते काम आता लवकरच सुरू होणार आहे. अशी काही बरीचशी कामं आहेत ज्याचा की मला अभिमान वाटतो की अशी बरीच कामं माझ्या कार्यकाळात होऊ शकते. आपण सगळ्यांनाच आनंदी राहायचं आहे, सुंदर अशा जगात राहायचं आहे, प्रत्येकालाच आनंदी व्हायचं आहे, चांगलं जग, चांगला वातावरण पाहिजे आहे, चांगलं जिल्हा पाहिजे, शहर पाहिजे आहे, राज्य पाहिजे, देश पाहिजे. पण यासाठी या अनुषंगाने एक मी अब्दुल कलाम यांचे काही वाक्य जी होती ती मी इथे सांगतो आपल्याला. अब्दुल कलाम हे त्यांच्या भाषणामध्ये बऱ्याच वेळेस म्हणायचे, when there is a righteousness in heart, when there is righteousness in heart, there is beauty in character. When there is beauty in character, there is harmony in home. When there is beauty in character, there is harmony in home. When there is harmony in home, there is order in nation. When there is order in nation, there will be peace in the world. अशा ह्या सुंदर जगाची निर्मिती आपल्या रायचियसनेसमधून आपल्याला सर्वांना निर्माण करायची आहे. मी एक आताच अलीकडेच एक इकिगाई म्हणून माझ्या मुलांनी पुस्तक आणलं होतं, त्याला कसं सुचलं मला माहीत नाही आहे, पण फार सुंदर जपानी बुक आहे इकिगाई. बहुतेक बऱ्याच जणांनी ते वाचलं असेल. इकिगाई म्हणजे इकी म्हणजे जीवन, गाई म्हणजे जीवनाचा उद्देश. खरं म्हणजे जीवनाचा उद्देश हा जर चांगला असेल, व्यापक असेल, तर आपलं जीवन सुंदर होऊ शकतं, आपण खूप वर्ष चांगलं जीवन जगू शकतो. म्हणजे इकिगाई ही जपानी कल्पना आहे आणि इकिगाई ही प्रत्येकाने आपलं जीवन उज्ज्वल करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी प्रत्येकाने आपली आपली इकिगाई ठरवली पाहिजे. इकिगाई ठरवताना 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. ते आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे ते काम आपण केलं पाहिजे. ज्यामध्ये इंटरेस्ट आहे, गती आहे, कामाची गती आहे, बुद्धिमत्तेच्या आधारावर गती आहे, ते आपण काम केलं पाहिजे. आपण जे काही काम करतो त्याचा समाजाला किती उपयोग होतो, समाजाला उपयोग होणारं काम पाहिजे आणि त्यातनं काही आपली अर्थप्राप्ती आपल्याला व्हायला पाहिजे. अशा 3-4 गोष्टी सांगितल्या आहेत की ज्याच्या आधारे आपण आपली इकिगाई, पर्पज ऑफ लाईफ आपण ठरवला पाहिजे. खरं म्हणजे मी या सार्वजनिक बांधकाम विभागात रुजू होऊन मला माझी इकिगाई सापडली होती आणि त्या इकिगाईच्या आधारेच मी काम करू शकलो, सुंदर असं काम करू शकलो. मी खूप समाधानी आहे, आनंदी आहे. आपणही प्रत्येकाने आपली अशी इकिगाई शोधली पाहिजे. आणि ह्या इकिगाईबद्दल असं एक जपानमध्ये ओकिनावा म्हणून एक बेट आहे, तर त्याचं वैशिष्ट्य असे आहे की त्या बेटावरती मॅक्सिमम लोकांचं वय हे 120 वर्षापर्यंत आहे. मग त्यांनी काय केलं, त्यांनी आपली इकिगाई शोधून ते त्याच्याबद्दल काम करत असतात. बऱ्याच वेळेस आपण काम करत असताना आपण खूप सर्वच अभियंता व्यस्त असतो जीवनामध्ये. म्हणून नुसतं काम हे काही आपलं सर्वस्व नाही आहे. आपण आपल्या जीवनाचा बॅलन्स आपण राखला पाहिजे, ठेवला पाहिजे. मी माझ्या भाषणात पूर्वी माझ्या कार्यालयामध्ये त्याचा उल्लेख केला. 5 वॉल्स ऑफ लाईफ. म्हणजे आपल्या जीवनाची 4-5 अंग आहेत. आपलं वर्क लाईफ आहे, आपली हेल्थ आहे, आपलं कुटुंब आहे, आपले रिलेशन्स आहेत, आपलं स्पिरिट आहे. हे जीवनाची 5 वेगवेगळी अंग आहेत आणि सर्व अंग सांभाळून आपल्याला आपलं दररोजचं काम, आपल्या कार्यालयाचं काम किंवा आपण दररोज जे काही काम करत असतो ते करायचं आहे. तर हे 5 जे काही अंग आहे याला एक ब्रायन डायसन म्हणून एक कुणी आहे, याचा पेप्सीचे जे CEO होते, त्यांनी त्याच्या भाषणामध्ये याचा उल्लेख केला की ही जी काही जीवनाची 5 अंग आहे हे त्यांनी 5 वॉलसारखी समजली. 5 वॉल. आणि ही 5 बॉल आपण काम करत असताना ही 5 बॉल आपल्याला सतत अशी हवेत फेकायची असतात आणि प्रत्येक वेळेस आपल्या हातामध्ये फक्त 2च बॉल राहणार, बाकी 3 बॉल हवेत राहणार. पहिला बॉल, तिसरा बॉल, चौथा बॉल आणि 5वी बॉल आपल्याला ती पडू द्यायची नाही आहेत. म्हणजेच आपल्याला ह्या जीवनाचा बॅलन्स साधायचा आहे. आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे की हा जो आपण काम करतो ह्या कामाचा बॉल हा रबरी बॉल आहे.
आपलं काम कमी जास्त झालं, काही चुकलं, तो रबडी बॉल हा बाउन्स होऊन परत येतो, त्यात आपल्याला आपण सुधारणा करू शकतो. पण इतर जे काही 4 बॉल आपले आहेत, म्हणजे फॅमिली, फ्रेंड, आपलं हेल्थ, स्पिरिट, इतर बॉल जी आहे, ही काचेची बॉल आहेत आणि ही जर फुटली तर त्याला काही रिपेअर करता येत नाही. म्हणून आपण आपल्या जीवनाचा आपण काम करत असताना हा आपण बॅलन्स ठेवला पाहिजे, हे त्याच्यात मला सांगायचं. बऱ्याच वेळेस आता म्हणजे आपण बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की आता आपण सेवा केली सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये, आता पुढे आज सेवानिवृत्त होत आहे, पुढे काय, असा बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो. पण आपण आपला जो काही प्रोफेशनल लाईफ आहे, प्रोफेशनल लाईफ जगत असताना खरं म्हणजे दररोज आपलं काम आणि काम आणि काम याच्याकडेच लक्ष असतं. इतर काही गोष्टी असतात त्या काही आपल्याला जीवनात आवडत असतात, त्याला आपल्याला वेळ मिळत नसतो किंवा वेळ कमी पडतो. तर यापुढे मी शक्यतो आता आणखी हे काम मला बहुतेक सध्या तर काही करणार नाही आहेत, पण मला जे काही इतर काही गोष्टी आवडतात, मला अध्यात्म सगळ्यांनी बऱ्याच वेळेचा उल्लेख आला, मला फिरायला आवडतं. मी बराचसा देश फिरलो आहे, परदेशातही मी काही ठिकाणी जाऊन आलेलो आहे. यापुढे मी आणखी राहिलेला देश माझ्या कुटुंबियासोबत फिरणार आहे आणि नंतर माझ्या अध्यात्मामध्ये मला जे काही प्रगती करता आली तर ती मी करणार आहे. तसंच त्या इकिगाईमध्येच सांगितलं आहे की आपण काय म्हणजे आपण जे काही प्रोफेशनल लाईफ असतं हीच काही आपली इकिगाई असू शकत नाही. आपण चांगला बाप होणं, चांगला भाऊ होणं, चांगला नवरा होणं आणि चांगला या देशाचा नागरिक होणं ही सुद्धा आपली इकिगाई होऊ शकते. यापुढं मी माझ्या या चांगला नागरिक व्हायचा, मी चांगला नागरिक आहेच, आणखी चांगला नागरिक व्हायचा प्रयत्न करणार आहे. ह्या माझ्या सगळ्या जीवन प्रवासामध्ये बऱ्याच लोकांनी उल्लेख केला तसा माझ्या पत्नीचा फार मोठा वाटा आहे. आणि मी माझ्या कार्यालयातही सांगितलं की आपण काम करत असताना अधिकारी म्हणून काम करत असताना दररोज काम, मीटिंग, कामाचा रेटा याच्यामुळे आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाही. कुटुंबाची जी काही कामं असतात त्याला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. आणि ही जी कौटुंबिक जी काही कामं होती, घरची जी कामं होती, जसं की घर सांभाळणे, कुटुंब सांभाळणे, मुलांना सांभाळणे, ही सगळी कामं माझ्या पत्नीने केलेली आहे. मी खूप अभिमानाने सांगतो आहे, मी माझ्या कार्यालयात पण सांगितलं आहे की माझ्या घरामध्ये अन्न शिजलं नाही, मी एक दिवस उपाशी होतो, असं कधीच झालं नाही. कधी आपण आपल्या बायकोसोबत काही वाद होतात, भांडण होतं, पण असं कधीच झालं नाही. तिने माझ्या पोटाची सतत काळजी घेतली, माझीच काळजी घेतली नाही तर माझ्या मुलांची पण तिने खूप काळजी घेतली. त्यामुळं माझी दोन्ही मुलंसुद्धा खूप चांगली शिकली. माझा मुलगा गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद BCB झाला, गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथून त्यांनी MTech केलं. माझी मुलगी लोकमान्य टिळक सायन मुंबई येथून MBBS झालेली आहे. तिचा आताच या नीटमध्ये तिचा ऑल इंडिया रँक साधारण 27 ऑल इंडिया रँक तिचा आलेला आहे. तिला आता MD साठी तिला ॲडमिशन मुंबईलाच हवं होतं. तिचं टार्गेट होतं, तिचं लक्ष होतं, त्यासाठी तिने चांगला तिचा रँक आलेला आहे. तिला मुंबईलाच सर्वसाधारण तिच्या इच्छेनुसार तिला ब्रँच मिळणार आहे. आणि ही माझी दोन्ही मुलं खरंच खूप सदाचारी आहेत, खूप चांगली मुलं आहेत. मला त्याचा अभिमान आहे. खूप कष्टाळू आहे. मध्ये नोकरी करत असताना या सार्वजनिक बांधकाम विभागानं मला खूप काही दिलं. मी या सार्वजनिक बांधकाम ह्या संस्थेचा खूप आभारी आहे. आणि हे काम करत असताना आपण सर्वांचं, मी सगळ्या ठिकाणी गेलो, मला जीवनामध्ये खरोखर खूप सुंदर अभियंते मिळाले, खूप सुंदर असे कर्मचारी मिळाले. त्या सर्वांचा खरं म्हणजे मी इथे उल्लेख करायला पाहिजे की त्यांचाही मी सर्वांचा आभारी आहे. मला आमचे खात्याचे मंत्री महोदय, खात्याचे सचिव यांनीसुद्धा माझ्यावर वेळोवेळी विश्वास दाखवला, मला सपोर्ट केला. त्यामुळंच मी काम करू शकलो, चांगलं काम करू शकतो. त्यांचाही मी आभारी आहे. सर्वच येथील प्रादेशिक विभागातील वेगवेगळ्या भागातून आपण सर्व आलेला आहात. वेळ खूप झाला होता, मला खूप बोलायचं होतं, पण मी काही स्किप केलं माझ्या भाषणामधलं. आणि म्हणजे मी खरंच आज एवढा माझा मोठा कौटुंबिक पद्धतीनं खूप मोठा सत्कार आपण सर्वांनी माझा केला, मला खूप मान दिला.
खूप प्रेम दिलं. आपलं हे जे काही प्रेम आहे, खरंच मला पुढचा जो काही प्रवास आहे, हा प्रवास करण्यासाठी खरंच ऊर्जा देणार आहे. खरंच याच्यामुळं माझं जीवन खूप सुंदर होणार आहे असं मला वाटतं. ह्या संस्थेमध्ये आपण सर्व अभियंते आणि अभियंते काम करत असताना 40% त्यांना हा सपोर्टिंग स्टाफ असतो, नॉन टेक्निकल स्टाफ असतो. हा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. त्यांचं काम, अभियंत्याचं काम दिसतं, तर त्यांचं काम दिसत नाही. मी माझ्या प्रादेशिक विभागात येथे काम करत असताना माझं मुख्य अभियंता म्हणून काम करत असताना मुख्य अभियंत्याला मंत्रालय आणि खालचे क्षेत्रीय कार्यालय यांचा दुवा म्हणून काम करावं लागतं. मंत्रालयाचे जे काही धोरणं असतात, जे काही टार्गेट्स असतात, ते पूर्ण करून घ्यायचे असतात. ते पूर्ण करण्यासाठी आमचे क्षेत्रीय अभियंते असतात, त्यांनी वेळोवेळी ती टार्गेट पूर्ण केलेली आहेत. तसंच माझा जो काही सपोर्टिंग स्टाफ आहे, नॉन टेक्निकल स्टाफ आहे, त्यांचं इस्टंटचे खूप विषय असतात, वेगवेगळे विषय असतात. शासनाला वेगवेगळी माहिती पाहिजे असते. ती माझ्या इतर टेक्निकल स्टाफनी सुद्धा ही माहिती वेळच्या वेळी दिली. कुठेही माझी कुचंबना किंवा हे प्रादेशिक विभागाचं काम पूर्ण होऊ शकलं नाही, यांचं काम उशिरा झालं म्हणून शासनाकडनं कधीही आमची कुचंबना झाली नाही. खरं याचं श्रेय मी माझ्या चांगल्या अशा स्टाफला, माझ्या कार्यातल्या स्टाफला याचं सगळं श्रेय देतो. उत्तरोत्तर प्रगती हो आणि ह्या प्रगती झाल्यामुळं सगळ्यांची, माझ्या सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिमा उंचावी. माझ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचीसुद्धा प्रगती व्हावी, त्यांचं जीवन सुंदर आनंदी व्हावं, ते त्यांच्या नोकरीमध्ये उच्च पदावर पोचावे अशी या क्षणी मी परमेश्वर प्रकरणी प्रार्थना करतो. आणि शेवटी म्हणेल, जमले तितके केले तरी करणे उरले काही, जमले तितके केले तरीही करणे उरले काही, नकोस येऊ मरणा, अजूनही जगणे संपले नाही, अजूनही जगणे संपले नाही. धन्यवाद.